नमस्कार. आज आपण सुरू करतो एक महान ग्रंथ, द बुद्धा अँड हिज धम्मा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आयुष्यभराच्या अभ्यासानंतर लिहिलेलं. हो. आणि बाबासाहेबांनी हे पुस्तक एक साधं धर्मपुस्तक म्हणून लिहिलं नाही, तर मानवी स्वातंत्र्याचं शास्त्र म्हणून. त्यांनी बौद्ध धर्माकडे पाहिलं ते अंधश्रद्धा म्हणून नाही, तर तर्क, नैतिकता आणि मानवी समानतेचा सर्वोच्च मार्ग म्हणून. आणि म्हणूनच हे पुस्तक म्हणजे बुद्धांच्या जीवनाची कथा नाही, तर बुद्धांनी दिलेल्या विचारांची वैज्ञानिक, मानवी आणि बंडखोर मांडणी. बाबासाहेब सांगतात की सिद्धार्थ हा परंपरेतल्या गोष्टींवर चालणारा नव्हता. त्याला भिंतीनाड लपवून ठेवलेल्या जीवनाचा असली चेहरा पाहायचा होता. आणि एक दिवस तो बाहेर पडतो. वृद्ध माणूस, आजारी माणूस, मृतदेह, जीवनाच्या मूळ प्रश्नांना भिडणारे 3 दृश्य. तो राजवाडा सोडतो ते राजपुत्र म्हणून नव्हे, तर सत्यशोधक म्हणून. बाबासाहेब लिहितात, सिद्धार्थाने दुःखाला हात लावून पाहिलं. त्याला शांत करणारी कृपा किंवा देव नाही, तर कारण समजायला हवं. परंपरेत तप म्हणजे तारण. पण बुद्ध म्हणतात, दुःखापतीनं मी देवाला कसं करणार? उपवासाने, कष्टाने आत्मा शुद्ध होतो ही कल्पना बुद्धांनी तपासून अनुभवून नाकारली. हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण इथेच बुद्धांचा मार्ग ब्राह्मणवादापेक्षा वेगळा होतो. बोधिवृक्षाखाली त्यांनी ती गोष्ट पाहिली. दुःखाचं मूळ तृष्णा आहे, इच्छेची आग. आणि दुःख संपते आग विझवून, त्यालाच निर्वाण म्हणतात. बाबासाहेब सांगतात, बुद्धांनी पहिल्यांदा देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावलं. तो काळ, विचार करा दादा. देवाला भीक मागून आत्मा शुद्ध होतो? नाही, बुद्ध म्हणाले, तुम्ही करता तेच तुमचा धर्म. बुद्धांचे कर्म म्हणजे जन्मांतराची शिक्षा नाही, कर्म म्हणजे कृतीचे नैतिक परिणाम. एखाद्याला त्रास दिला तर त्याचा त्रास समाजात परत तुमच्याकडे येतो. ही वैज्ञानिक सामाजिक समज. बाबासाहेबांनी लिहिलं, बुद्धांनी आत्मा हे तत्त्व नाकारलं. त्यांचा उद्देश होता, जेव्हा आत्मा नाही तेव्हा श्रेष्ठ कनिष्ठ कोणते? जात, जन्म, पवित्रता सर्व बुडतं. अहिंसा, सत्य, चोरी न करणे, व्यभिचार न करणे आणि नशा न करणे. पंचशील हे सामान्य माणसाला जीवन जगण्याचं साधं, स्पष्ट तत्त्व. आणि अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी ते सम्यक समाधी, पूर्ण जीवनशैलीचं तत्वज्ञान. बुद्धांचा संघ हा पहिला लोकशाही संघटना होता. जात नाही, जन्म नाही, मालकी नाही, फक्त नियम, शिस्त आणि समता. बुद्धांनी स्त्रियांना दीक्षा दिली. त्या काळातील सर्वात मोठी क्रांती. ब्राह्मणवादात स्त्रीला मंत्र म्हणता नाही, पूजा करता नाही, शास्त्र वाचता नाही. इथे मात्र स्त्री बरोबर भिक्षुणी, बरोबर मार्गात समान. संघात सत्ता नाही, जबरदस्ती नाही, मतभेद असल्यास मतदान. हे बाबासाहेबांना इतकं महत्त्वाचं वाटलं की त्यांनी लिहिलं की बुद्धांचा संघ म्हणजे पहिला धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रयोग. बुद्ध म्हणतात, धर्म म्हणजे नैतिकता, राजकारण म्हणजे प्रशासन. दोन्ही एकमेकांचा उपयोग करतील, वर्चस्व नाही. बाबासाहेबांना हे इतकं पटलं की त्यांनी भारतीय संविधानात हाच विचार मांडला. बुद्ध म्हणतात, गरिबाला मदत करणं दान नाही, समाजाला आपली देणी फेडणं आहे. जीवनात दुःख आहे, पण त्याविरुद्ध कृती करणं हाच धर्म. बुद्धांनी मृत्यूला देखील शांतपणे स्वीकारलं. कोणताही चमत्कार, देव, अलौकिक काही नाही. महापरिनिर्वाण म्हणजे पूर्ण शांतता. कोणत्याही इच्छा नसणे. बाबासाहेब म्हणतात, बुद्धांचा धर्म म्हणजे समानतेचा धर्म, जिथे जात नाही, जन्म नाही, आडनाव नाही. धम्म म्हणजे दुःखातून बाहेर येण्यासाठी माणसाचा संघर्ष. धम्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्य म्हणजे समाजाला नीती, सत्य, अहिंसा आणि समता देणे. आणि म्हणूनच बाबासाहेब लिहितात की धम्म हा व्यक्तीच्या शुद्धीकरणाचा नाही, तर समाजाच्या परिवर्तनाचा मार्ग आहे. मित्रांनो, आपण बुद्धांच्या मार्गावर चालत आलो. दुःखाच्या जाणीवेपासून नीती, करुणा, समता आणि माणुसकीच्या उंच शिखरापर्यंत. हा प्रवास पुस्तकाचा नाही, हा प्रवास मनाचा आहे. आणि या प्रवासाच्या शेवटी बुद्ध आपल्याला एकच सांगतात, तुम्हीच तुमचे दीप व्हा. आज जे काही ऐकलं हे फक्त इतिहास नाही, ही मानवजातीची शहाणीप आहे. देव, चमत्कार, जाती
जन्म, साखळ्या ही सगळी अनावश्यक ओझी बुद्धांनी दूर केली आणि बाबासाहेबांनी या धर्माला विज्ञानाची, नैतिकतेची आणि मानवी स्वातंत्र्याची दिशा दिली. म्हणूनच द बुद्धा अँड हिज धम्मा हे पुस्तक फक्त वाचण्याचं नाही, समजण्याचं पुस्तक आहे, मनात शिरवण्याचं पुस्तक आहे, दुसऱ्यांना शेअर करण्याचं पुस्तक आहे. एक शेवटची विनंती. धम्माचा मार्ग ऐकण्यात नाही, तो जगण्यात आहे. तुम्ही कुठेही असाल, मनात करुणेची एक ठिणगी सतत जिवंत ठेवा. धन्यवाद मित्रांनो. अजून भेटू. तोवर सर्व प्राणी मात्र सुखी होवोत. सभ्ये सत्ता भवन्तु सुखितत्ता. जर हा प्रवास तुम्हाला भावला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.